नमस्कार. आजच्या जगात जिथे दररोज नवनवीन आणि क्लिष्ट गोष्टी समोर येत आहेत, तिथे त्या सोप्या करून सांगणं हे खूप मोठं आव्हान आहे. आज आपण हाच प्रवास उलगडून पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण उदाहरण घेणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. चला तर मग पाहूया हे सगळं नेमकं कसं घडतं. ही गोष्ट आहे एका टेक कॉन्फरन्समधली आणि ती थेट मुद्द्यालाच हात घालते. या एका वाक्यातूनच हे अगदी स्पष्ट होतं की नवीन तंत्रज्ञान समजून घेणं ही आता काही हौस राहिलेली नाहीये, तर ती एक तातडीची गरज बनली आहे. तर या सगळ्या मागे एक मोठी शर्यत आहे, एक ट्रिलियन डॉलरची शर्यत. पण प्रश्न हा आहे की सरकारपासून ते अगदी सामान्य पालकांपर्यंत प्रत्येक जण AI समजावून सांगायला इतका का धडपडतोय? चला, यामागची प्रेरणा काय आहे ते शोधूया. उत्तर कदाचित या आकड्यात दडले. तब्बल 15.5 ट्रिलियन डॉलर्स. हो, 2030 पर्यंत जागतिक AI बाजाराचा हा अंदाजित आकार आहे. म्हणजे विचार करा, ही संधी किती प्रचंड आहे. ही केवळ एक टेक्नॉलॉजी नाही, तर एक मोठी आर्थिक क्रांती आहे. आणि ही गोष्ट फक्त मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नाहीये. भारतासारखे देश तर याला राष्ट्रीय प्राधान्य देत आहेत. हे बघा, हा एक अधिकृत दस्तऐवज आहे जो स्पष्टपणे सांगतो की सरकारची पुढच्या पिढीला घडवण्याची, त्यांना सक्षम करण्याची इच्छा किती प्रबळ आहे. आणि हे फक्त बोलवचन नाहीये बरं का. या टेकेडसाठी म्हणजे या तंत्रज्ञानाच्या दशकासाठी शिक्षणात बदल घडवून आणायला अगदी ठोस पावलं उचलली जात आहेत. ही उद्दिष्ट पाहिली की लक्षात येतं की हे ध्येय किती मोठं आणि महत्वाकांक्षी आहे. बरं, का हे तर कळालं, पण जेव्हा अब्जावधी डॉलर्स आणि एका संपूर्ण पिढीचं भविष्य पणाला लागलेलं असतं, तेव्हा मूळ प्रश्न उरतो तो कसा. म्हणजे एखाद्या लहान मुलालाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची संकल्पना समजावून सांगणार तरी कशी. आणि इथेच आपली गोष्ट दुसऱ्या टप्प्यावर येते. चला तर मग बघूया की ही गुंतागुंतीची गोष्ट सोपी करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते, जसं की एका रोबोट लायब्ररियनच्या मदतीने. ही पहिली उपमा बघा, किती सोपी आणि सुंदर आहे. AI म्हणजे एक रोबोट लायब्रेरियन, असा लायब्रेरियन ज्याने जगातलं प्रत्येक पुस्तक वाचलंय आणि हजारो कथांमधले पॅटर्न वापरून तो पुढच्या गोष्टीत काय होणार याचा अगदी अचूक अंदाज लावू शकतो. किती सहजपणे AIची अंदाज बांधण्याची क्षमता समजावली आहे नाही का. आणि ही दुसरी उपमा तर आणखी सोपी आहे. AI म्हणजे एक सुपर स्टुडंट, असा विद्यार्थी ज्याने लाखो उदाहरणं अभ्यासली आहेत आणि आता तो पॅटर्न ओळखण्यात एकदम एक्सपर्ट झालाय. त्यामुळे कोणतीही नवीन माहिती आली की तो त्याबद्दल हुशारीने अंदाज लावू शकतो. मशीन लर्निंगचा हाच तर गाभा आहे. पण मग AI सगळंच करू शकतं का? तर नाही. ही तुलना बघा. ती AIच्या सध्याच्या मर्यादा एकदम स्पष्ट करते. म्हणजे ते शब्दांचा अंदाज लावू शकतं, पण त्याला भावना नसतात. ते गणित सोडवू शकतं, पण नैतिक निर्णय घेऊ शकत नाही. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की हे तंत्रज्ञान शक्तिशाली आहे, पण सर्वशक्तिमान नक्कीच नाही. आणि या सगळ्या संकल्पना काहीतरी वेगळ्या जगातल्या नाहीत बरं का, त्या आपल्या रोजच्या आयुष्यात आहेत. गुगल मॅप्स वापरताना, यूट्यूबवर पुढचा व्हिडिओ बघताना किंवा अगदी सिरी आणि अलेक्साला प्रश्न विचारताना आपण सगळे, अगदी लहान मुलंसुद्धा कळत नकळतपणे रोजच AIशी संवाद साधत असतो. ठीक आहे, समजावून सांगण्याची एक उत्तम पद्धत मिळाली, पण जर ती लोकांपर्यंत पोचलीच नाही तर त्या सुंदर स्पष्टीकरणाचा काय उपयोग. म्हणजे एक उत्तम कल्पना आहे, पण ती पसरवण्यासाठी लागणारा मेगाफोन कसा तयार करायचा. आणि इथेच आपण आपल्या कथेच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागात येतो. कल्पना पसरवण्याचं विज्ञान. ऑनलाईन संवादाच्या पडद्यामागे नेमकं काय चालतं त्याची एक झलक घेऊया. या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे ही एक गोष्ट, कॉल टू ॲक्शन किंवा CTA, म्हणजे कृती करण्यासाठी केलेलं आवाहन. ही एक साधी सूचना असते जी लोकांना सांगते की त्यांना पुढे काय करायचं आहे. याच्याशिवाय संवाद फक्त एकतर्फी राहतो. हे निष्क्रियपणे पाहणाऱ्याला सक्रिय सहभागी बनवतं. आणि गंमत म्हणजे हा कॉल टू ॲक्शन काही एकच प्रकारचा नसतो. हे तर एक संपूर्ण टूलकिट आहे. इथे बघा, लाईक्स कमेंट्स मागणं, दुसऱ्या व्हिडिओकडे पाठवणं किंवा काहीतरी खरेदी करायला सांगणं, प्रत्येक प्रकाराचा उद्देश वेगळा असतो आणि तो संवादकाला त्याचं ध्येय गाठायला मदत करतो. पण फक्त आवाहन करून भागत नाही, ते कधी करायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. ही रणनीती बघा. सुरुवातीला एक छोटासा उल्लेख, मग जेव्हा सर्वात महत्त्वाची माहिती दिली जाते तेव्हा एक स्पष्ट विचारणा आणि शेवटी एक थेट सूचना. ही योग्य वेळेची निवडच एखाद्या आवाहनाला प्रभावी बनवते. आणि त्याचवेळी काही सामान्य चुका आहेत ज्या सगळा प्रभाव घालवू शकतात. जसं की रोबोटसारखं बोलणं किंवा एकाच वेळी लाईक, शेअर, सबस्क्राईब असं सगळंच मागणं किंवा फक्त हे करा असं सांगणं पण का करा हे न सांगणं.
ह्या चुका टाळल्या की संवादाचा परिणाम कित्येक पटींनी वाढतो. तर आज आपण पाहिलं की प्रेरणा का महत्वाची आहे, समजावून सांगण्याची पद्धत कशी असावी आणि ती कल्पना लोकांपर्यंत कशी पोचवायची. पण जाता जाता एक विचार मनात येतो. या क्लिष्ट कल्पनांनी भरलेल्या जगात सर्वात महत्वाचं कौशल्य फक्त माहिती असणं हे आहे की ती माहिती कशी समजावून सांगावी हे असणं आहे. यावर नक्की विचार करा.